अवकाळी पावसाच्या थैमानामुळे मुंबई गोवा राज्य मार्गावर महाडमधील काही भागात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। या चिखलामुळे भीषण अपघाताची घटना घडली आहे। आयशर टेम्पो आणि मिनी डोर रिक्षा यांच्यात झालेल्या या अपघातात 2 प्रवासी तर 6 जण गंभीररीत्या जखमी झालेत। जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना मुंबईमध्ये उपचारासाठी नेण्यात आले। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाड येथून विनेरे गावाकडे MH06S3625 ही मिनी डोर रिक्षा घेऊन चालक सुधीर गिजे हा 4 वाजण्याच्या सुमारास येत होता। त्याचवेळी दापोलीकडून मुंबईकडे येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे बिजघर गावाजवळील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटलं। त्यामुळे गाडी थेट समोरून येणाऱ्या मिनी डोर रिक्षाला समोरासमोर धडकली। त्यानंतर मिनी डोर रिक्षा बाजूच्या गटारात जाऊन उभी राहिली। आयशर टेम्पो चालकानं मिनी डोर रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेमध्ये या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मंथन रवींद्र भिलारे हा 13 वर्षाचा मुलगा जागीच पडला, तर अन्य प्रवासी श्रद्धा मापुसकर राहणार विनेरे वय वर्ष 60 यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। मिनी डोर रिक्षामधून प्रवास करणारे राजेंद्र भिलारे राहणार शिरवली वय वर्ष 35, अर्चना धोत्रे राहणार महाड वय वर्ष 27, रियांश रेड्डीज वय वर्ष 7 राहणार मुंबई दहिसर, सुधीर गिजे राहणार विनेरे वय वर्ष 39, श्रीकांत मापुसकर वय वर्ष 65 राहणार विनेरे, श्रेयशी रेड्डीज राहणार विनेरे वय वर्ष 37 हे प्रवासी गंभीर जखमी झालेत। या अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेलाय। याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी संदीप जाबडे, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।